आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। मुंबई गोवा हा महामार्ग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा संसदेमध्ये नितीन गडकरी यांनी केली आहे। यानंतर रायगडमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। महामार्ग अपूर्ण असताना टोल नाके सुरू करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे माणगाव तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांनी केला। माणगाव इंदापूर बायपास, लोणेरे आणि कोलाडमधील उड्डाणपूल तसंच कोलाड ते नागोठणे इथल्या रस्त्याचं काम अपूर्ण असताना एप्रिलची डेडलाईन कशी काय देता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। लोणेरा असेल, नागोठणा असेल, कोलाड असेल या इंदापूर असेल, हा जो बायपास उभा आहे तो पूर्ण होणार एप्रिलमध्ये होईल असं आम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटत नाही। आज प्रत्येक ठिकाणी मोरीचं काम असेल, ब्रिजचं काम असेल, बायपास रोड असेल, प्रत्येक ठिकाणी काम रखडलेले आहेत। हे न करता ह्या सरकारने पहिल्यांदा टोल उभे केलेले आहेत। महाडला असेल, कोलाडला असेल या ठिकाणी पहिल्यांदा टोल उभा केला। रस्त्याचं काम पूर्ण अपूर्ण असून सुद्धा त्या लोकांनी पहिला टोलचं काम पूर्ण केलेलं आहे। सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की तुम्ही रस्त्याचं काम करताय का आपल्या टोलचं काम करताय, लोकांना काय हप्ते वसूल करायचे आहेत की लोकांना लुटायचं आहे, हेच आम्हाला जनतेला कळत नाही।